आता मला सांगा तुम्ही लोक कोणत्या भाषेमध्ये कंपनीमध्ये आहे? मराठी. टाका तुम्ही मराठी बोलू, ठीक आहे. आम्ही ज्या मॅडम तुमच्या समोर आहेत त्या मॅडमचं नाव आहे डॉक्टर नीलांजली कटेरे. या लायन्स क्लब नागपूर आहेत ना, ते काय दिसतात ना, ती लायन्स क्लब नागपूर आयोजनचे अध्यक्ष आहे. आणि मी डॉक्टर संजय कटेरे, मी लायन्स क्लब नागपूर आयोजनचा सदस्य आहे. आणि मी लहान पोरांसाठी म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी एक कार्यक्रम राबवतो. त्याचं नाव आहे लायन्स क्वेस्ट. काय नाव आहे त्याचं? है ना. लायन्स क्वेस्ट म्हणजे स्किल्स फॉर अडल्ट्स. है ना. मी कोणता कार्यक्रम राबवतो? स्किल्स फॉर अडल्ट्स म्हणजे किशोरांसाठी सकारात्मक कला. है ना. किशोर म्हणजे काय? किशोर म्हणजे ज्या मुलांचं वय आहे ते 10 ते 16 वर्षाचे दरम्यान त्यांना म्हणतात किशोर म्हणजे. त्या इंग्रजीत म्हणतात ॲडोलसन्स. काय म्हणतात? है ना. आता ॲडोलसन्स म्हणजे काय वाटतं? तुम्ही जेव्हा पहिल्या वर्गापासून 4थ्या वर्गात होतो तर तुम्हाला किती शिक्षक शिकवायचे? 1 किंवा 2. आता तुम्ही 5व्या वर्गात किंवा 6व्या वर्गात आले तर तुम्हाला किती टीचर शिकवतात? किती असतात? किती असतात? प्रत्येक विषयाचे मराठी, इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री सर्व सगळ्याचे असतात ना. म्हणजे समजा तुम्हाला तुम्ही जेव्हा एक 4थ्या वर्गातून किंवा 5व्या वर्गातून 6व्या वर्गात जातात तेव्हा तुम्हाला असं काय वाटते की मला एवढं सारं शिकावं लागेल. किती शिकावं लागेल? एवढं सारं. पण तुम्ही शिकताना आणि त्या परीक्षेत तुम्ही पास होताना, है ना. तर मग जेव्हा तुम्ही किशोरवयीन अवस्थेत येतात त्यावेळेस मध्ये काय होते की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी शारीरिक बदल होतात. जेव्हा तुम्ही 4थ्या वर्गाचे होते आणि जेव्हा तुम्ही 6व्या वर्गात जाल तेव्हा तुमचे कपडे लूज होईल की टाईट होईल? म्हणजे काय झालं की तुमची फिजिकल ग्रोथ झाली. काय झाली? फिजिकल ग्रोथ म्हणजे तुमचं शरीर तुम्ही तुमचं वळणाकडे होतं. सोबत त्याच्यासोबत काय असते की तुमच्या मनामध्ये म्हणजे काय इंटेलेक्च्युअल चेंजेस येतात. इंटेलेक्च्युअल चेंजेस म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल चेंजेस हा पंखा का फिरतो? समजा मी तुम्हाला सांगितलं की हा पंखा यासाठी फिरतो की एक शामराव दूध मला येतो आणि तो फिरवतो. तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कारण तुम्हाला ते माहीत नाही. म्हणून आम्ही या काळामध्ये तुम्हा लोकांना ते योग्य मार्गदर्शन देत असतो. त्याला काय म्हणतात? इंटेलेक्च्युअल चेंजेस. बदल करते की पंखा काय सुरू होतो, AC मध्ये थंडी हवा काय येते, गाडीची चाबी केली की गाडी काय सुरू होते. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतात. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तुम्हाला काय होणार? शिक्षकांचं काम असतं. त्याच्यानंतर तिसरं असते इमोशनल चेंजेस. इमोशनल म्हणजे काय? भावनात्मक. म्हणजे कसं असतं की या वयामध्ये तुम्ही कधी माहिती का खूप जी 4थ्या वर्गामध्ये असणारी मुलगी कोणी घरी आला पाहुणा हा बाली सांबारा ते गाणं पक्षी ते म्हणायला लागते. आणि तीच पोरगी जेव्हा 6व्या वर्गात जाते तर ती शांत होऊन जाते. काहीच बोलत म्हणणार उत्कृष्ट. याचा अर्थ कसं असतो की तिच्या मनामध्ये जे सोशल चेंजेस म्हणजे इमोशनल चेंजेस असतात त्याच्यामध्ये कधी काय असतात की जेव्हा 4थ्या वर्गापर्यंत न बोलणारे किंवा 5व्या वर्गापर्यंत न बोलणारे विद्यार्थी असतात ते 5व्या 6व्या वर्गानंतर पटापट बोलायला. तर हा सर्व बदल येत असतो. त्या बदलावर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर येते सोशल चेंजेस. सोशल चेंजेस म्हणजे कसं असते की हे वय कसं असते की या वयामध्ये तुम्ही लहानही नाही आणि मोठेही नाही. म्हणजे तुम्ही कसे पेंडुलम सारखे उदाहरण सांगतो की तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि पाहुणे तुमचे वडील आले ते काहीतरी बोलत असाल की तुमची जॉब आले तर तुमच्या वडील काय म्हणतात? आपल्याला जा तुझं काही काम आहे इथे. आणि लगेच 5 मिनिटात आई काय म्हणते इकडे जा आपण दुधाचं पॅकेट घेऊन पाहुण्याचं आहे. मी तर छोटी आहे की नाही ना एवढी खूप छोटी आहे. हां मग त्याच्यासाठी काय करतात ते मग तुम्हाला ते दुधाचं पॅकेट आणता. म्हणजे काय झालं आता इथे तुम्ही 5 मिनिटं अगोदर तुमचे वडील म्हणत होते की तू छोटी आहे आपल्याकडे जा. आई म्हटली की तू एवढी छोटी नाही आहे म्हणजे कसं असतं दिस इज नॉट पेंडुलम. तर आम्ही या वेळेस जे तुमच्या शरीरामध्ये बदल होतात याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. आज मी फक्त तुम्हाला एका गोष्टीवर त्याच्यानंतर आमच्याकडे इमोशनल चेंजेस
मग आम्ही शिकवतो तुम्हाला इम्प्रूव्हिंग मॅनेजिंग इमोशन इन पॉझिटिव्ह वे. आपल्या भावनांना कसं मॅनेज करायचं. बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स अँड कम्युनिकेशन स्किल. कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास. कसा मिळतो तो आत्मविश्वास? सोपं काम तज्ञांकडे जायचं, ते तुम्हाला एक इंजेक्शन लावून दे की आत्मविश्वास होता, दुसऱ्या दिवशी कुठे आत्मविश्वास होतो. शक्य आहे का? मग ते आत्मविश्वास आणण्यासाठी काय करावं लागते ते मी कधीतरी माहिती का आपल्याला वेळ वेळ शिकतो. म्हणजे काय आपण काय बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स अँड कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय? आपण जेव्हा संवाद साधत असतो त्या संवाद साधण्याच्या वेळेस आपल्याला योग्य सांगता यायला पाहिजे. जसं आता वर्ग असतात, तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेची जी वर्गाची रुंदी असते ती तिथून तिथे टीचर बसलेले असतात तर शेवटपर्यंत अंदाजे 20 ते 30 फुटाची असते. आता तुम्हाला एखादी प्रश्न विचारला की भारताचे पहिले आज 2 ऑक्टोबर त्याच्यावरती सुट्टी होती तुम्हाला समजा तुम्हाला विचारलं की 2 ऑक्टोबरला सुट्टी का असते. आता तिथे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की गांधी जयंती आहे, पण तिने सांगितलेले शब्द सरांच्या किंवा मॅडमच्या कानापर्यंत आलेले बरोबर तो काही येतो है ना. म्हणून याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. आपण जे काही बोलत असतो जसं मी तुमच्याशी संवाद साधता म्हणजे काय करता मी कम्युनिकेट करता मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग पीअर रिलेशनशिप, स्ट्रेंथनिंग फॅमिली रिलेशनशिप. स्ट्रेंथनिंग फॅमिली रिलेशनशिप. फॅमिली म्हणजे काय? परिवार. परिवारामध्ये कोण कोण येते? फक्त आई म्हणजे वेळ नव्हती. हे सर्व आपल्या कोणाचे परिवाराचे सदस्य आहेत. पण त्या परिवाराच्या सदस्यामध्ये जे महत्त्वपूर्ण जे असतात ते कोण असतात? आई आणि वडील, भाऊ आणि बहीण आहे की. आता समजा तुम्हाला माहिती ना मोठं शिक्षण घ्यायचं आहे. आता तुम्ही 10वा वर्ग पास झाले है ना. 10वा वर्गात कोण आहे का तुम्ही? तुम्ही 10वा वर्ग पास झाले आणि तुम्ही ट्युशन क्लासेस लावले. काय लावला? बाकीचे तुमच्या वर्गातले विद्यार्थी सर्व माहिती का तुम्ही डिलिव्हरी घेत असेल तर तुमच्या मनात ती इच्छा जागून येईल की की मी ती कशाने जायला पाहिजे. तुझी गाडी आहे ना. मग त्याच्यासाठी तुम्ही कोणाला म्हणणार आहे? आई वडिलांना. मग आई वडील माहिती का बिचारे त्यांची तेवढी परिस्थिती नसेल तरी ते माहिती का तुम्हाला ते गाडी घेऊन देतात. घेऊन देतात ना. तुमच्या शिक्षणासाठी ते फीस भरतात की भरतात ना. मला सांगा तुमचे आई वडील तुमच्यासाठी एवढं सारं करतात. ते बिचारे स्वतः चप्पल घालतले, स्वतः पाठी शिवून काम करतात, आपल्या शर्ट आणि पॅन्टला रफू करून चालवतात. पण ते तुम्हाला माहिती का कधी फाटलेले कपडे किंवा जुने कपडे किंवा जुने पुस्तकं देतात का? बरं, जे नवीन पुस्तक आहे जुनं पुस्तक आहे ते फरक काढणार आहे का? तेच असतं ना. पण तरी देतात का ते? पण आपण जेव्हा आमचे आई वडील आमच्यासाठी एवढं सारं करतात तर आमचं कर्तव्य काय? आई वडिलांच्या सोबत काय कर्तव्य? तुमचे आई वडील तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? समजा तुम्ही आता 6वी वर्गात तू कोणत्या वर्गात आहे? फर्स्ट इयरला. तू सेकंड इयरला. तुझ्या आई वडिलांची तुझ्याकडून काय अपेक्षा आहे? चांगले एज्युकेशन स्वतःच्या टीचरसाठी म्हणजे चांगलं एज्युकेशन घेऊन स्वतःच्या काळात त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात भांडे घास पापड धू किंवा झाडू काढ पूजा कर असं म्हणतात का तुम्हाला? बाजूला घेऊन भांडे घासून म्हणतात का? नाही. ते काय म्हणतात फक्त तू अभ्यास कर आणि चांगल्या मार्काने पास होऊन तू स्वतःच्या पायावर उभी. त्याच्या व्यतिरिक्त आई वडिलांची काही अपेक्षा असते का? की नाही तुला नोकरी लागली तर अर्धा पगार पैसा माझा, अर्धा पगार माझा, अर्धा पगार तुला असं म्हणतात का? पण आपण जेव्हा ते बिचारे एवढे मेहनत करतात, एवढं सगळं तुमच्यासाठी करतात, तर आपण माहिती त्यांना काय द्यायला पाहिजे? चांगला रिवॉर्ड द्यायला पाहिजे की आई वडील तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत करतात, आम्ही तुम्हाला आमच्या शाळेत वर्गात त्या परीक्षेत
पहिल्या क्रमांकाने पास होऊन जातो. बरोबर आहे की चूक आहे? तर हे आईवडिलांचे असतात. पण आजकालचे आईवडील कसे असतात? आजकालचे आईवडील खूप आवडतात. टुडेज पॅरेंट्स आर मॅड पॅरेंट्स. कारण पोरांनी म्हटलं की पप्पा माय शूज, त्यांनी टीयर म्हटलं नाही तरी वडील दुसरे शूज घेऊन येतात. पप्पा माय शर्ट नवीन. आम्ही काय म्हणतो, ठीक आहे घेऊन द्यायला पाहिजे. जे सक्षम आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी सर्व करायला पाहिजे. पण त्या मुलांनी सुद्धा त्या वडिलांच्या जी अपेक्षा त्या पूर्ण करायला पाहिजे की नाही. तेव्हा सांगायचे का फॅमिली रिलेशन. फॅमिली रिलेशनमध्ये काय असते ती आपण नाही. घरी कोणी नसला की तुम्ही चुपचाप ते आपलं बघता की काय आहे. आम्ही तुमच्या पालकांना सांगत असतो की ती अलमारी आहे, त्या अलमारीचं सस्पेन्स ठेवू नका. कारण आमचा हा जो प्रोग्राम आहे ना, विद्यार्थी शिक्षक आणि आई वडिलांना करतात. आम्ही म्हणतो की ती अलमारी उघडा आणि दाखवा की म्हणजे ही महत्त्वाची अलमारी आहे. त्याच्यामध्ये आपले ज्वेलरी असतात, आपल्या घराचे रजिस्ट्रीचे पेपर्स असतात, महत्त्वपूर्ण असतात, म्हणून त्याला हात करायचा. आपण सस्पेंड केलं काय भेटला हात लावायचा रे, त्या अलमारीला हात आले तर तुमच्या मनात काय असते, तुम्ही शिकते कुछ भी है आपको देखना चाहिए. तो इसलिए हम लोग पेरेंट्स को भी समझाते कि आप उनको बता दीजिए कि इसमें क्या चीज़ है. ठीक है. इसके बाद में हमारे जो प्रोग्राम है हमारा 8 यूनिट है, उसमें सबसे महत्वपूर्ण यूनिट है सेटिंग गोल्स फॉर हेल्दी. आपण काय करतो, आपल्याला काय करतात की इथे तुम्ही आई वडिलांना सोडून इथे हॉस्टेलमध्ये राहता आहे की नाही. तर तुमच्या आई वडिलांच्या तर काहीतरी अपेक्षा असते आणि तुम्हाला जे शिक्षण देतात, तुमच्या खाण्यापिण्याचा खर्च करतात, त्यांना सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा असेल ना की यांनी या पोरांनी पुढे खूप चांगलं व्हायला पाहिजे. तर आपण काही का गोल सेट करतो. अच्छा, गोल म्हणजे काय? लक्ष्य. गोल म्हणजे लक्ष्य. ठीक आहे. गोल गोल माल है भाई सब गोल है. गोल म्हणजे लक्ष्य. आता लक्ष्य कसं निर्धारण करेल? मला डॉक्टर व्हायचा आहे. एक मोठा 4 डोळा काय वॉन्ट टू बिकम डॉक्टर आणि रोज उद्बत्ती लावतो तर तुम्ही डॉक्टर व्हाल का? काय करावं लागेल त्याच्यासाठी? काय करावं लागेल? फक्त अभ्यास करून काम चालत नाही. फक्त अभ्यास करून काम चालत नाही. आपल्याला शिस्तपूर्ण अभ्यास करायचा असतो. आता आपण गोल जो सेट करतो ना, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे गोल असतात. पहिला गोल आहे शॉर्ट टर्म गोल्स आणि दुसरा आहे लॉंग टर्म गोल्स. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय? काही कालावधी. मी सांगितलं की आज आपल्याकडे कोणीतरी येणार आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि त्यांना सांगितलेले जे काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाची तयारी करायची. हे काय झालं? शॉर्ट टर्म. लॉंग टर्म गोल्स म्हणजे कसं? एवढं लांब असते तेव्हा लॉंग टर्म, छोटं असते की शॉर्ट टर्म. ही शॉर्ट टर्म हे लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे जे पूर्ण नियोजित केले जाते. आता तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर काय करावं लागेल? म्हणजे 12वी पास करावं लागेल, नीटची एक्झाम पास करावं लागेल, तेव्हाच तर तुम्हाला ॲडमिशन मिळेल. नंतर आपण पहिले आपला हा प्रोग्राम करू, मग नंतर नाही आपला प्रॉब्लेम. तर आपल्याला जेव्हा गोल सेट करायचे असतात तर गोलला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे कमी वेळासाठी सांगणे. म्हणजे कसं असते की मला उद्या आजची टेस्ट आहे, ती टेस्ट पूर्ण करायची, मला या झाडांना पाणी टाकायचं आहे, मला हे झाड लावायचं आहे. दीज आर कॉल्ड शॉर्ट टर्म. आणि लॉंग टर्म गोल म्हणजे कसं की जे पूर्ण निर्धारित असते. मला काय डॉक्टर व्हायचं आहे तर मला पहिले 10वी पास व्हायला पाहिजे विथ गुड पर्सेंटेज, मग 12वी पास व्हायला पाहिजे गुड पर्सेंटेज विथ नीटला चांगले मार्क पाहिजे. तेव्हा तुम्ही डॉक्टर आला की डॉक्टरचा फोटो लावला आणि रोज उद्बत्ती लावली तर तुम्ही डॉक्टर होणार का? तर याला करतात शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म. मग त्याच्यामध्ये गोलचे प्रकार असतात. अचिवेबल गोल, नॉन अचिवेबल गोल. म्हणजे आपण हे करू शकतो का? समजा तुम्ही म्हटलं की मला माहिती आहे का चंद्रावर
जायचं आहे. तुम्ही विचार काय केला, मला चंद्रावर जायचं आहे. हे अचिव्हेबल गोल आहे की अनअचिव्हेबल गोल आहे? सध्याच्या काळामध्ये ते डिफिकल्ट आहे, पण आहे, जाऊ शकतो. पण माहिती आपण विचार केला की मी चंद्रावर जाईल, तर हे अचिव्हेबल गोल म्हणजे नाही. मी माहिती का हे टार्गेट पूर्ण करेल, दॅट इज कॉल्ड अचिव्हेबल गोल, नॉन अचिव्हेबल. मग हे सर्व गोल जेव्हा सेट करताना तुम्हाला पुन्हा विचार करावा लागतो की हा मला डॉक्टर व्हायचं आहे. तुम्ही केलं काय विचार केला तुम्ही? काय विचार केला तुम्ही? काय विचार केला की मला आपण आपल्याला काय करायचं? आपल्याला काय आपण कोणता विषय शिकवतो? गोलमाल है भाई, सब गोलमाल है ना. तर आपले जे गोल असतात, आपले जे उद्देश असतात, त्याला आपण डिवाइड करतो. शॉर्टकट, लॉंग टर्म, अचिव्हेबल, नॉन अचिव्हेबल. मला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे असा विचार केला तुम्ही, तर ते अचिव्हेबल गोल आहे की नॉन अचिव्हेबल आहे? सध्याच्या परिस्थितीत नॉन अचिव्हेबल आहे ना. ठीक आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, ते अचिव्हेबल गोल आहे की नॉन अचिव्हेबल आहे? अचीव करता येईल ना. मग आता गोल जेव्हा सेट करत असतो, आता तुम्हाला माहिती आहे का एखादा सब्जेक्ट म्हणतो, तुम्हाला प्रत्येकाला कोणता विषय कठीण वाटतो? मॅथ्स, आणखी इंग्लिश, सायन्स म्हणजे प्रत्येकाला बघा. आपल्या वर्गामध्ये जे असणारे 50 विद्यार्थी असतात, ते 50 ते 50 विद्यार्थी हुशार असतात, बरोबर आहे. त्याच्यापैकी एखाद्याला चांगलं फिजिक्स समजत असेल, तर एखाद्याला चांगलं केमिस्ट्री येत असेल, तर एखाद्याला चांगलं मॅथ्स येत असेल. तर आम्ही जेव्हा माहिती आहे गोल सेट करत असताना आपल्याला जेव्हा आपलं भविष्य निर्धारण करायचं असते गोल, तर त्याच्यासाठी माहिती काय एक आउटलाईन करायची असते. दॅट इज नॉट प्लॅनिंग. की मी सकाळी रोज दुपारी 12 वाजता उठेल, मला डॉक्टर व्हायचं, आणि मी संध्याकाळी 6 वाजता झोपून जाईल. मी अभ्यास करणार नाही. तुम्ही लिहिलं का काढता, तर त्याच्यामुळे तुमचे गोल अचीव होतील का? मग तुम्हाला काय करावं लागेल? मी जी 6 वाजता उठते त्याच्याऐवजी मी 4 वाजता उठण्याचा प्रयत्न करेन. मी जे 2 तास अभ्यास करते, मी प्रयत्न करेन की 2 तासाच्या 3 तास. ठीक आहे, आता आपण सर्व व्यवस्थित केलं. मुलींच्या वेळी तुम्ही जेव्हा तुम्हाला म्हणते ना की तुम्ही तुमची दिनचर्या किंवा तुमचं टाइम टेबल तयार करा की तुम्ही किती वाजता अभ्यास करणार आहे. तुम्ही बनवता ना व्यवस्थित की 3 ते 4 हे 2 ते 4 वगैरे, पण तुम्ही त्याला फॉलो करता का? तर त्याला फॉलो करायचं असतं. त्याच्यानंतर माहिती का, आपण कोणताही करा की बाबा मला डॉक्टर बनायचं आहे, मला काय बनायचं आहे? डॉक्टर बनायचं आहे. कारण आपण डॉक्टरच्या कारण डॉक्टरचं बनायचं आहे, डॉक्टर करायचं. आता डॉक्टर बनताना आपल्याला नीट पास करायचं. 12वीच्या मध्ये कोणते सब्जेक्ट असतात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे, पण मला फिजिक्स जमतच नाही. सर आपल्याला माहिती आहे का, मला तर फिजिक्स जमतच नाही. आता आपण डिसाईड केलेलं जे गोल आहे ते कोणतं आहे? मला डॉक्टरसाठी आपल्याला नीट किंवा 12वीला 3 सब्जेक्ट लागतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मला फिजिक्स जमत नाही, तर मग तुम्हाला कसं करावं लागेल की तुम्हाला ते रोड ब्लॉक दूर करावा लागेल. मला फिजिक्स जमत नाही, मी फिजिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करेन, किंवा जिला फिजिक्स समजते तिच्याकडे एक्स्ट्रा जाईल किंवा सरांकडे जाऊन मी ते समजून घेईल. त्याचीच काम म्हणतात की रोड ब्लॉक दूर करतात, रोड ब्लॉक. आणि त्याच्यानंतर माहिती आहे का, आपल्याला एक डिसिप्लिन करायचं असतं. हां, तुम्ही बड़ा चार्ट बनाया, लिख दिया कि आई वॉन्ट टू बिकम ए डॉक्टर.
पण दिवसभर झोपून राहू, चाय टी बनवला की इतक्या वाजता उठेल, पण त्याला फॉलो नाही केलं तर काम लागेल का? त्याला म्हणतात सेट डेट टाइम। मेरे को डॉक्टर बनना है, मैंने नीट की एग्जाम कितने बार देना चाहिए? जब तक मैं बूढ़ा नहीं होता तब तक। पहले अटेम्प्ट में, दूसरे अटेम्प्ट में, तीसरे अटेम्प्ट में ना, मुझे एक अटेम्प्ट में, पहले ही अटेम्प्ट में पास होना है, दूसरे अटेम्प्ट में पास होना है, ये हमको टाइम सेट करना होता। भाई मला घर बांधायचं आहे, मी एक सांगतो, मैंने म्हटलं आमच्या सरांनी म्हटलं की मेरे को मकान बनाना है, त्यांचा गोल काय है? मेरे को मकान बनाना है। तो कितने दिनों में बनाएंगे? बन रहा है बोले मकान, बोले 1975 से मकान बन ही रहा है, तो उस मकान कंप्लीट होगा क्या? इसलिए हमको कोई भी काम करते हैं उसको गोल सेट करना पड़ता है। गोल सेट करने के बाद में एक डेट टाइम, अपना एक लिमिटेड टाइम। तुम्हाला 10 वर्ष पास व्हायचं तर किती वर्षात पास व्हायचं आहे? एका वर्षात पास होऊन काय करणार? 2-3 वर्ष लावा ना। 12वी कशात पास होते एका वर्षात? लोक काय म्हणते पूर्ण सारी दुनिया एक बार में पास होते, माझे 3 अटेम्प्ट में पास केले, तर त्याला 3 स्टार मिळेल ना? हो नाही, आपल्याला आपल्या 12 महिन्याचा जेव्हा वर्षभराचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला टाइम सेट करून करायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला करायचं असते कमिटमेंट। म्हणजे काय? कमिटमेंट काय म्हणतात? निश्चय, दृढ निश्चय। बाबासाहेबांनी दृढ निश्चय केला होता ना की मी माझ्या समाजाच्या लोकांकरता त्यांना शिक्षण उपलब्ध करून देईल, है ना? त्यांनी दृढ निश्चय केला म्हणून तर आपण इथे इतक्या मोठ्या पदावर आलोय की नाही? तर त्यांचा दृढ निश्चय, कमिटमेंट पाहिजे की नाही मुझे करना ही है। कमिटमेंट करवायला ना अपने को डॉक्टर बनने का मैं डॉक्टर बन के बताऊंगा असं म्हणल्याने कधीही तुम्ही डॉक्टर बनणार नाही। मग त्याला काय करायचं? डिसिप्लिन पाहिजे। डिसिप्लिन म्हणजे काय? आणि अपने को तो पापा ने नया मोबाइल लेके दिया है, मोबाइल लेकर अरे इसमें अच्छी पिक्चर है, तू आता ती पिक्चर बघितली का? कोणती? मी तर बघितली। तर यांनी काम भागेल का? यांनी काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या वेळातून वेळ काढून स्वतःला डिसिप्लिन करून माहिती का तो उद्देश गाठायचा असतो आणि मग आपल्याला काहीतरी सॅक्रिफाईस करायचं असतं। सॅक्रिफाईस म्हणजे काय? आपल्याला गोल सेट करायचा आहे। आपण गोलमध्ये काय म्हणतात? कोणते गोल आहे? शॉर्ट टर्म, अचिवेबल, मग त्याच्यासाठी काय असते? कमिटमेंट, त्याच्यानंतर डिसिप्लिन आणि त्याच्यानंतर सॅक्रिफाईस। सॅक्रिफाईस काय? सॅक्रिफाईस करणार मी सर डॉक्टर बनण्यासाठी माझा हात देऊन टाकतो, माझा एक कान कापून देऊन टाकतो, हे सॅक्रिफाईस करायचं आहे का? क्या करना है? सॅक्रिफाईस क्या करना? मी मला जे मोबाईल पाहायचा वेळ आहे, मला जे टीव्ही पाहायचा वेळ आहे, मला फालतू वेगवेगळ्या गोष्टी लक्ष द्यायचं वेळ आहे, फालतू कुठे जे काम करायचं ते मला काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे, सॅक्रिफाईस करायचा आहे। नाही मला डॉक्टर बनायचं आहे, मी आम्हाला उपचार करणार आहे, सरांनी म्हटलं तर त्याग करा, अन्न त्याग, काम चालेल का? तर आपल्याला जी वेळ आहे, मला सांगा दिवसात किती तास असतात? फक्त सांगा। आता नवीन गाईडलाईन नुसार माहिती आहे का दिवसात 25 तास झालेले आहे। कोणत्या तुम्ही पहिले 24 तासाची होती ती 25 तास झालेली आहे। 1 तास देवाने काय केलंय? मोबाईल पाहण्यासाठी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे। 24 तासापैकी किती तास तुम्ही शाळेत जाता? 6 तास। 24 मधून 6 गेले किती राहिले उरले? मला घरी देत नाही बाबा। 24 मधून 6 गेले किती राहिले? किती तास? 18 तास। 18 तास मध्ये तुम्ही किती तास झोपता? 8 तास। 18तून 8 गेलं मी उरलो किती आणखी? 10 तास काय करता?
समजा तुम्हाला कोणतं उद्दिष्ट काढायचं असेल तर तुमच्याकडे शाळेचे 6 तास आणि झोपण्याचे 8 तास किती झाले? जो भी लैंग्वेज में चाहिए, जो भी सांगा, जैसे 14 तास. स्कूल है तरी ना, उस तुमच्याकडे हिसाब 10 तास से उरलेले आहेत. तुम्ही त्या 10 तासाचा उपयोग केला तर तुम्ही आयुष्यात चांगले नागरिक बनून आपल्या तुमच्या पायावर उभे राहा की माझ्या पायावर उभे राहा? तुमच्या पायावर तुम्ही उभे राहू शकता. हा आमचा असा एक लायन्स इंटरनॅशनलचा प्रोग्राम आहे. त्याला म्हणतो मी लायन्स क्वेस्ट. काय म्हणतो? लायन्स क्वेस्ट स्किल्स फॉर अडल्ट्स. या कार्यक्रमाला मी 2002 पासून एक ट्रेन टीचर म्हणून काम करतो. मॅडम सुद्धा ट्रेन टीचर आहे. मी पूर्ण CBSE जी शाळा आहे नागपूरच्या, अशी कोणतीही CBSE शाळा नाही की जिथे मी जाऊन शिकवलेलं नाही. मराठी शाळेमध्ये, हिंदी शाळेमध्ये आणि माझे खूप सारे संस्कार शिबिर होत असतात. म्हणजे ते फोटो आहेत ते नंतर बघू. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. कशासाठी? की तुम्ही पुढे चालून एक चांगले नागरिक आणि जबाबदार नागरिक तर सर्व चांगले असतात. तुमच्या ज्या बाजूला काकू राहतात त्याचा मोरा एक्झिक्युटिव्ह केलेला आहे, बायको डॉक्टर आहे, रोज भांडतात. तर ते चांगले नागरिक झाले का? शिक्षणामुळे माणूस विद्वान होऊ शकतो पण चांगला व्यक्ती होऊ शकतो का? एवढे शिकले समजले आहे साहेब, तुम्हाला बोलायचं कमी करायचं ना? त्या मुलीने काय केलं? तुमच्या गाडीत धक्का लागला, चुकीने लागला म्हणतात ना. म्हणून आपल्याला कसं राहायचं आहे? आपल्याला एक चांगलं नागरिक बनायचं आहे. आणि चांगलं नागरिक कसं बनता येईल त्याच्यासाठी लायन्स इंटरनॅशनलने हा प्रोग्राम राबवलेला आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये मी गेल्या 24 वर्षापासून तुमच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करत असतो है ना. तर आज आम्ही फक्त माहिती मला अर्धा तासाचा एक लेक्चर होतं ते तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. हा वर्गामध्ये माहिती आहे का 2 गोष्टी असतात. एक तर समोरच्याने प्रवचन दिलं की आपल्या कुठून केलं? डोक्यावरून केलं किंवा त्यांनी जे तुम्हाला समजवलेलं आहे त्याचं पूर्णपणे आकलन झालेलं आहे. तर मी कोणती गोष्ट समजू? पहिली की दुसरी? पक्का 100% कॉन्फिडंट? व्हेरी गुड, थँक्यू.